सुरेश धस आणि जयंत पाटलांमध्ये खडाजंगी झालेली दिसली। काहींनी मराठवाड्यात देवस्थान जमिनी लाटल्या असं जयंत पाटील म्हणाले, तर जयंत पाटलांनी कोड्यात बोलू नये, काही असेल तर चौकशी करा असं सुरेश धस यांनी त्यांना आव्हान दिलं। काळात ज्यांनी देवस्थानच्या जमिनी लाटलेल्या आहेत त्या काही जमिनी गावठाणातच आहेत, पण देवस्थानच्या जमिनी लाटण्याचं काम त्या देवस्थानचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्यात हेराफेरी करून वेगवेगळे प्रकार आहेत। मी तुम्हाला माहिती देईन पाहिलं तर लोक त्यामुळे कोर्टात गेलेले आहेत। कोर्टात गेलेल्या लोकांना भरपूर मारहाण झालेली आहे। त्यांना अगदी जीवे मारण्याचे प्रसंग गेल्या 15 दिवसात महिन्याभरात झालेले आहेत। माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की हा खुलासा करा की देवस्थानच्या जमिनी ज्या डिस्प्युटेड आहेत, ज्या कोर्टात गेलेल्या आहेत, ज्याला लोकांनी चॅलेंज केलेलं आहे, त्या जमिनीसाठी हे लागू होणार नाही। अध्यक्ष महोदय, जयंत पाटील जे सांगतायत ते काही लोक अहिल्यानगरच्या रोहितदादा पवारांच्या मतदारसंघामध्ये कुठंतरी स्पेशल डुकराचं मटण भेटतं, त्या ठिकाणी दारूच्या धंद्यावरती आणि डुकराचं मटण मिळतं, तिथं कुणाच्या तरी मारामाऱ्या झाल्या की लगेच दुसऱ्या दिवशी चालू करायचं। सुरेश धस यांनी हाणमार केली। अध्यक्ष महोदय, 10-15 दिवस झाले आणि 15 दिवसाच्या नंतर सुद्धा अजून कुठेही चौकशीमध्ये काही सापडत नाही आणि उठायचं सुटायचं आणि इज्जती घ्यायच्या, अशा कोणाच्याही इज्जती घेण्याचा तुमचा संबंध नाही।